हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आपणा सर्वांचं काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. तर साहित्यिक स्मृतींचा उजाळा या एपिसोड सिरीजमधला आजचा हा तिसरा एपिसोड आहे आणि ह्या एपिसोडमध्ये मी एका खास साहित्यिकांच्या स्मृतींना उजाळा देणार आहे. तर ते साहित्यिक नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, मी रात टाकली चिंब पावसान रान झालं आबादानी. ही अशी निसर्गावर आधारित गाणी आजही आपल्या ओठांवर होतात, बरोबर. तर ह्याच गाण्यांचे जे गीतकार आहे लिहिलेले आहेत, तर हे कवी आहेत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात रानकवी किंवा निसर्ग कवी या नावाने ओळखलं जातं. तर त्या कवींचं नाव आहे ना.दो. महानोर, नामदेव धोंडो महानोर. तर हे मराठी साहित्यातील अत्यंत नामांकित आणि अजरामर राहिलेले कवी आहेत. रानकवी याच्यासाठी की त्यांनी आजवर निसर्गावर आधारित कविता लिहिल्या, ते त्यांना कदाचित रानकवी आणि निसर्ग कवी हे नाव दिले गेले असतील. तर त्यांनी अनेक चित्रपटांची गीतही लिहिलेली आहेत आणि साहित्यिक कारकिर्दीमध्ये त्यांचा रानातल्या कविता हा काव्यसंग्रह 1967 साली प्रकाशित झाला. त्यानंतर पावसाळी कविता, वही, पानझड, पळसखेडची गाणी, अजिंठा आणि जगाला प्रेम अर्पावे अशा काही कविता संग्रह त्यांचा उपलब्ध आहे. गद्य आणि लोककथामध्ये त्यांनी गांधारी ही कादंबरी लिहिलेली आहे. तसेच गपसप आणि गावातल्या गोष्टी हा लोककथा संग्रहही त्यांचा प्रकाशित झालेला आहे. जैतरे जैत एक होता विदूषक, सर्जा, दोघी आणि मुक्ता या चित्रपटात त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. तर ह्या त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा सन्मानही झालेला आहे. 1991 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच 2000 साली साहित्य अकादमी पुरस्कार आणि विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारसुद्धा महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित पुरस्कार जो मानला जातो तोही त्यांना मिळालेला आहे. आणि जनस्थान पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जातो. तर अशी काही त्यांची कारकीर्द आहे आणि ह्या कवीने खरंच निसर्गावर आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांच्या गीतातून, त्यांच्या त्या कवितांमधून. तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये मी त्यांची रानातल्या कवितामधली एक कविता सादर करणार आहे, जी कविता अतिशय सुंदर आहे आणि मागणं केलेलं आहे आणि त्या मागण्यातून मिळणारं, ते पूर्ण झाल्यावर मिळणारं समाधान या साऱ्यांचं वर्णन त्यांनी या कवितेतून केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात पाऊस पडतोय, पण हवा तसा पाऊस अजूनही पडलेला नाही आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत, कारण पेरणी, पीक लागवड अजूनही केलं नाही आहे, कारण की पुरेसा पाऊसच नाही आहे. तर या परिस्थितीला आधारितच मला वाटते की ही कविता असावी. तर कवितेला सुरुवात करते. रानातल्या कविता या कविता संग्रहातील ही कविता आहे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून नवचैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे जखडून जावे, जोंधळ्याला चांदणे जखडून जावे. जेव्हा ढग दाटून येतात आणि जेव्हा पावसाच्या सरी या धरतीला स्पर्श करतात, तेव्हा जो त्या मातीत येणारा जिवंतपणा असतो तो फार समाधानदायी असतो आणि तो एक आनंदच वेगळा असतो. संपूर्ण निसर्ग त्या आनंदाने सुखावून जातो आणि शेतात जोंधळ्याचे पीक वाऱ्यासोबत डुलते आणि असं वाटतं की जणू त्या पीकरूपी चांदणेच डोलत आहे. आणि हा सर्व काही निसर्गाचा चमत्कार बघून कवींना खूप आनंद होतो आणि तेही भारावून जातात, असं या कडव्यातून त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. आकाशाने या धरतीला पावसारूपी दान दिल्यानंतर कृतज्ञतेने कवींचं मन भरून येतं आणि निसर्गाचा हा उत्सव बघून कवींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगतात. पाऊस या मातीवर, ओल्या मातीवर पडतो आणि ओल्या मातीचा सुगंध जो काही दरवळतो, तर तो पाहून त्यांचं मन हरकून जातं आणि
त्यांना पक्ष्यांसोबत खेळ मांडून ते आनंदाने गीत गाऊ लागतात. फार सुंदर वर्णन केलेलं आहे या तिसऱ्या कडव्यामध्ये. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. कवी म्हणतात की या शेतात, या रानात माझे प्राण गुंतलेले आहेत. जरी माझी झोपडी गरिबीची असली, फाटकी असली, तरीही हे माझं काळीज आहे, म्हणजेच माझं सर्वस्व आहे. मी असा आनंदुनी बेहोश होता, मी असा आनंदुनी बेहोश होता. शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. निसर्गाची ही विलोभनीय दृश्य बघून कदाचित मी आनंदाने शुद्ध हरपू शकतो, किंवा मी शुद्ध हरपली जरी तरी शब्दगंधे म्हणजे कवितेच्या देवते शब्दांच्या रूपाने तू मला माझ्या कुशीत घे आणि निसर्गाचा हा आनंद मी माझ्या शब्दात मांडू शकेन, अशी ही कवींची इच्छा त्यांनी ह्या कडव्यातून व्यक्त केली आहे. फार सुंदर कविता आहे आणि रानाशी, या मातीशी जे त्यांचं नातं आहे त्यांनी हे अगदी सुंदरपणे या ओळीतून मांडलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे सगळे अपडेट्स मिळतील. चला तर मग भेटूया पुढील भागात एका नवीन साहित्यिकाच्या स्मृतींसह.